हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर हा व्हिडिओ आहे पौष महिन्यातल्या चौथ्या रविवारचा. इथे माझी पूजा करून झाली होती आणि पौष महिन्यातल्या रविवारची पूजा मला करायची होती, त्यासाठी मी इथे तयारी करत होते. तर छान अशी सूर्यनारायणाची पूजा करून घेतली आणि त्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण आम्हाला जायचं होतं तुळशीबागेत. तर माझ्या नणंदबाई आल्या होत्या, त्यांना शॉपिंग करायची होती आणि आम्हा दोघींना पण उपवास होता आणि उपवास सोडून जायचं होतं, कारण एकदा तुळशीबागेत गेले की 5-6 तास काय आम्ही घरी येणार नव्हतो, त्यासाठी उपवास सोडूनच जायचं होतं. म्हणून मी पटकन स्वयंपाक करून घेतला आणि आजचा मेनू होता चपाती, पालकाची भाजी, शेवयाची खीर, भात आणि मंचुरियन. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो तुळशीबागेसाठी आणि आमच्या घरापासून जे अंतर आहे तुळशीबागेचं ते 20 किलोमीटर आहे. तर आम्ही दोघी स्कूटीवरतीच गेलो होतो आणि मध्येच मला एवढी तहान लागली होती, म्हणून मग एका ठिकाणी लिंबू पाणी पिण्यासाठी थांबलो आम्ही. घरापासून शनिवार वाड्यापर्यंत जाईपर्यंत आम्हाला फक्त पाऊण तास लागला, पण शनिवार वाड्यापासून ते दगडूशेठ गणपतीपर्यंत आम्हाला जाण्यासाठी अर्धा तास लागला, कारण संक्रांती जवळ आली होती आणि त्यातून संडे होता, त्यामुळे भयानक गर्दी होती. त्यानंतर पार्किंगसाठी सुद्धा आम्हाला 10 मिनटं वेट करावं लागलं, कारण पार्किंगसुद्धा एकदम फुल झाली होती. गाडी पार्किंग करून झाल्यानंतर लगेच आम्ही शॉपिंगला सुरुवात केली. थोडे इयरिंग्स घेतले आणि मुळचंदमध्ये गेलो साडी शॉपिंगसाठी. तिथे पण भरपूर गर्दी होती, आम्हाला जवळपास 1 तास तिथेच लागला. साडी घेतली आणि त्यानंतर पुढे गेलो, तर पहा किती गर्दी होती. त्यानंतर आम्ही घेतली थोडी ज्वेलरी. तर मस्त अशी ज्वेलरी होती, काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं. त्यानंतर पुढे एका ज्वेलरी शॉपमध्ये गेलो, तिथे पण राजवाडी मंगळसूत्रे एकदम छान होते. पण राजवाडी मंगळसूत्रे थोडेसे महागच असतात, म्हणजेच डिपेंड असतं क्वालिटी आणि डिझाईनवरती. हे या साईडचे सेट जे होते ते 500 ते 600 रुपयापर्यंत होते. पुढे आम्ही गेलो फुटवेअर शॉपमध्ये. तिथे मला रागिणीसाठी एक सँडल घ्यायची होती. तिथे भरपूर अशी व्हरायटीज होती आणि क्वालिटी पण एकदम छान होती. लहान मुलींचे सँडल, म्हणजेच 10 वर्षाच्या आतील मुलींचे सँडल तर एवढे छान होते, एकदम क्यूट असे वाटत होते. तिथे एक रागिणीसाठी सँडल घेतली आणि पुढे गेलो आम्ही. त्यानंतर एका ठिकाणी थोडासा चहा घेतला, कारण बराच वेळ झाला होता आम्हाला येऊन. नंतर मग संक्रांतीसाठी वाण घ्यायचं होतं मला, मी तेच पाहत होते. मग एका ठिकाणी मी वाण घेतलं. भरपूर अशी शॉपिंग झाली होती. मग घरी जातेवेळी आम्ही आईस्क्रीम खाल्ली. उपवास होता त्यामुळे कोण नाही खाल्ला, फक्त आईस्क्रीम खाल्ली त्यामधली. त्यानंतर घरी गेलो आणि घरी जायला आम्हाला 9:30 वाजले. त्यानंतर हा व्हिडिओ मी 2 दिवसांनी बनवला. काय काय शॉपिंग केली ते मी इथे तुम्हाला दाखवते. तर हा एक ड्रेस घेतला मी, याची क्वालिटी छान आहे, कॉटनमध्ये आहे हा, आणि याची प्राईस आहे फक्त 300 रुपये. डेली वेअरसाठी एकदम कम्फर्टेबल आहे हा. त्यानंतर जी रागिणीसाठी सँडल घेतली होती ती ही आहे, हिलमध्ये आहे ही, आणि याचा कलर मला एवढा आवडला त्यामुळे हीच घेतली मी, आणि याची प्राईस आहे 400 रुपये.
त्यानंतर हे शूज घेतले मी, याची प्राईस आहे 350 रुपये. त्यानंतर मी घेतलेली सगळी ज्वेलरी दाखवते तुम्हाला. तर हे एक मंगळसूत्र आवडलं होतं मला, मी हे घेतलं. तर हे मला 250 रुपयाला मिळालं. दुसरं मंगळसूत्र आहे हे, आणि हे पण एकदम सिंपल छान आहे, आणि मी हे घेतलं आहे 150 रुपयामध्ये. त्यानंतर हा एक सेट आवडला मला, तर याची प्राईस आहे 200 रुपये. हा सेट मी रागिणीसाठी घेतला होता आणि याची प्राईस आहे 100 रुपये. पुढे काही इयरिंग्स दाखवते, ते मी 100 रुपयामध्ये 3 घेतले होते. हे 2 क्लचर मी घेतले होते 60 रुपयामध्ये. या 2 नाईट पॅन्ट रागिणीसाठी घेतलेले आहेत 500 रुपयामध्ये 2, आणि हे 2 टॉप त्या पण 500 रुपयामध्ये 2 घेतलेले आहेत. नाईट पॅन्ट आणि हे 2 टॉप कॉटनमध्ये आहेत आणि क्वालिटी छान आहे याची. आमच्या ननंदबाईंनी पण भरपूर शॉपिंग केली होती, पण त्या दुसऱ्या दिवशी लगेच गावी गेल्या, त्यामुळे त्यांनी काय शॉपिंग केली हे त्याचा व्हिडिओ काढता नाही आला मला. फक्त त्यांच्यासाठी जी आम्ही साडी घेतली त्याचा एक व्हिडिओ बनवला होता मी त्या दिवशी रात्रीच. तर ही आहे कलांजली पैठणी, याची प्राईस आहे 2500 रुपये. देवराजसाठी पण एक स्पोर्ट शूज घेतला होता, तो दुसऱ्या दिवशी लगेच स्कूलमध्ये घालून गेला आणि थोडासा घाण झाला म्हणून मी व्हिडिओमध्ये नाही घेतलं तो. आणि हे मी संक्रांतीसाठी वाण घेतलं होतं, हे आहे अगरबत्ती स्टँड. हे मी 240 रुपये डझननी घेतलं, असे 3 डझन मी घेतले होते. तर अशी होती ही माझी तुळशीबागेतली शॉपिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.